आपलं तिकीट आरक्षित करा आणि अनुभवा छत्रपती संभाजी महाराजांचा धगधगता इतिहास ही अंगारगाथा शिवपुत्र संभाजी या अतिभव्य महानाट्याद्वारे 11 मे ते 16 मे एच.ए. ग्राउंड पिंपरी चिंचवड। कर्नाटक राज्यात राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला विधानसभा निवडणुकीत घवघवीत बहुमताने विजय मिळाल्याने पिंपरी चिंचवड शहरात राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष कैलास कदम यांच्या नेतृत्वात फटाक्यांच्या आतिषबाजी व एकमेकांना पेढे भरवत रोडवरील प्रवाशांना बसमधील प्रवाशांना पेढे वाटत फुगडी खेळत ढोल ताशाच्या तालावर नाच करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात मोठ्या उत्साहात जल्लोष करण्यात आला। याच बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी भानुदास हिवराळे यांनी। पाहू। मोठ्या प्रमाणामध्ये जे काँग्रेसने हे सामना घेतलेले आहे, मात्र ज्यांनी गद्दारी केली ते सुद्धा उमेदवार जे आहेत आज पडलेले आहेत। प्रथम मी कर्नाटकमध्ये असलेल्या सगळ्या जनतेचं, मतदार जनतेचं, मतदार कर्नाटकच्या राजाचं आज पिंपरी चिंचवड शहर काँग्रेसच्या वतीने त्यांना या ठिकाणी सगळ्यांना शुभेच्छा व्यक्त करतो। या शुभेच्छा कर्नाटकच्या जनतेला व्यक्त करत असताना एक हुकुमशाहीचा एक अंत आज जनतेच्या माध्यमातून आज आपल्या सगळ्यांना पाहायला मिळाला। लोकशाही जिवंत आहे आणि लोकशाही जिवंत हे तमाम कर्नाटकी जनतेने त्या ठिकाणी दाखवून दिलं। ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी झाली आणि धनशक्तीचा त्या ठिकाणी पराभव झाला आणि कर्नाटक जनतेने हे दाखवून दिलं लोकशाही ही टिकवली आणि लोकशाहीची किती ताकद असते ही कर्नाटकच्या जनतेने त्या ठिकाणी दाखवून दिलं। त्यामुळे त्यांचं पहिलं त्या ठिकाणी त्यांना धन्यवाद, त्यांचे त्रिवार या ठिकाणी त्यांना अभिनंदन। शक्ती विरुद्ध जनशक्तीची लढाई होती। लोकशाही जिवंत ठेवण्याचे काम कर्नाटकच्या जनतेने, देशाच्या कर्नाटकच्या जनतेने हे दाखवून दिले। त्यामुळं ही लढाई जनशक्ती विरुद्ध धनशक्ती होती आणि जनशक्तीचा विजय झाला, लोकशाहीचा विजय झाला आणि हुकुमशाहीचा पराभव झाला असं आजच्या चित्रातून दिसून येतं। आपलं तिकीट आरक्षित करा आणि अनुभवा छत्रपती संभाजी महाराजांचा धगधगता इतिहास ही अंगारगाथा शिवपुत्र संभाजी या अतिभव्य महानाट्याद्वारे 11 मे ते 16 मे एच.ए. ग्राउंड पिंपरी चिंचवड।